सरपंच हत्या प्रकरणी सरकार ऍक्शन मोडवर. पुरावे सापडल्यास वाल्मिक कराडवर कारवाई. सरपंच संतोष देशमुखांची राजकीय हत्या. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असून त्याला मंत्री धनंजय मुंडे पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होतोय. अखेर यावर आता सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईची घोषणा केली. एवढंच नव्हे तर बीड पोलीस अधीक्षकांचीही उचलबांगडी केली. विशेष म्हणजे ज्या वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात समोर येतंय त्याच्याबाबत पुरावे आढळल्यास त्यालाही सोडणार नाही असा सज्जड दमच फडणवीसांनी विधानसभेत भरलाय. याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. असं असलं तरी विरोधकांनी मात्र सरकार मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडला वाचवत असल्याचा आरोप केला. हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत, तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही. तुमच्या बरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही. आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर. मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. मात्र या प्रकरणात आतापर्यंत काय घडलंय ते पाहूया. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मस्साजोगमध्ये आंदोलन करण्यात आलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर आरोप केलेत. जयराम चाटे, विष्णू चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले या आरोपींना अटक झाली. मी सुरुवातीपासून म्हणतोय की हे व्यवहारातलं झालेलं भांडण आहे, ज्यातनं अतिशय निर्गुण हत्या ही संतोष देशमुखांची. पोलीस तपासणारच आहे, पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे. आता त्यांनी ही केस पण CID दिलेली आहे. या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची SIT आणि न्यायालयीन अशा दोन्ही प्रकारे चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.